बातमी नागपुरातून आहे। नागपूर विद्यापीठ परिसरात अभाविपनं तुफान राडा घातलाय। ढिसाळ कारभाराविरोधात अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि ते आंदोलन करतायत। विद्यापीठातील कुलगुरू मनाली क्षीरसागर यांच्या नावाची पाटीच त्यांनी तोडली आहे। कुलगुरूंच्या केबिनमध्ये घुसण्याचाही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला। निकाल आणि परीक्षांच्या सावळ्या गोंधळावरून अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। कुलगुरू मनाली क्षीरसागर यांच्या नावाची पाटी फोडत त्यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला। नागपूर विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात हे आंदोलन सुरू आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाड यांच्याकडून। जितेंद्र, हे नेमकं काय प्रकरण आहे? कशामुळे अभाविपचे कार्यकर्ते इतके आक्रमक झालेत? कस्तुरी, आपण पाहिलेलं आहे की नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांना यावेळी दरवेळेस प्रमाणे यंदाही विलंब झालेला आहे आणि त्यामुळे निकाल लागण्याचाही उशीर होणार आहे। त्याचबरोबर इतरही जे ढिसाळ कारभार आहे त्याचा आरोप युवा मोर्चाने केलेला आहे। महत्वाचं म्हणजे उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, उन्हाळ्याच्या दिवसात परीक्षा सुरू आहेत आणि अनेक कॉलेजेसमध्ये कूलर, पाण्याची व्यवस्था अशा प्रकारच्या सोयी सुविधा नसल्याचाही आरोप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत आहे त्या इमारतीमध्ये या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हे आंदोलन केलेलं आहे। कुलगुरू मनाली क्षीरसागर यांच्या नावाची जी पाटी होती ती पाटी काढून या आंदोलकांनी फेकली। त्याचबरोबर परिसरातील ज्या कुंड्या होत्या झाडाच्या त्याचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे। पोलीस यावेळी घटनेच्या वेळी नव्हते। मनाली क्षीरसागर जे कुलगुरू आहेत त्यांनी जी वेळ दिलेली होती त्यावेळेत त्या पोहोचलेल्या नव्हत्या, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं सांगण्यात येते। त्यानंतर पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी या आंदोलकांना आता ताब्यात घेतलंय। मात्र या आंदोलनानंतर विद्यापीठाच्या कारभारात काही सुधारणा होते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।